जे सेफ्टी वॉल आहे त्यामधला जो सेकंड पार्ट आहे, सेकंड पार्ट असेल वॉटर लेवल सेफ्टी वॉल, तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. वॉटर लेवल सेफ्टी वॉल. त्यानंतर 3 नंबरला आहे कंबाईन हाय स्टीम अँड लो वॉटर सेफ्टी वॉल. 4 नंबरला आहे फिजिबल प्लग. हे आपण या ठिकाणी या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला आपण या ठिकाणी वॉटर लेवल इंडिकेटर तो आपण या ठिकाणी पाहूया. वॉटर लेवल इंडिकेटर. तर हा जो वॉटर लेवल इंडिकेटर आहे तो बॉयलरवरती माउंट केलेला असतो आणि त्याच्या नावातच हे दिलेलं आहे. त्याच्या नावावरूनच तुम्हाला समजतंय ते काय इंडिकेट करतो, वॉटर लेवल हे इंडिकेट करतो. म्हणजे त्या बॉयलरच्या आतमध्ये, त्या बॉयलरच्या सेलमध्ये किती वॉटर आहे, त्या वॉटरची लेवल कुठपर्यंत आहे, ती लेवल आपल्याला हा वॉटर लेवल इंडिकेटर काय करतो, इंडिकेट करत असतो. हा वॉटर लेवल इंडिकेटर जसं या ठिकाणी तुम्हाला दिसतंय, या पद्धतीने जर बॉयलरची टाकी असेल या ठिकाणी समजतंय, त्यापैकी फक्त तुम्हाला कट केलेला सेक्शन हाच दाखवलेला आहे. एवढा सेक्शन फक्त दाखवलाय टाकीचा. इमेजिन होतंय. म्हणजे या ठिकाणी या वॉटर लेवल इंडिकेटर काय करतो, या ठिकाणी ही बॉयलरची टाकी सपोज असेल या साईडला, इमेजिन होतंय, या साईडला जर ही रेड कलरची बॉयलरची टाकी असेल या साईडला आणि त्या टाकीवरती आपण वॉटर लेवल इंडिकेटर काय केलं, लावलेला आहे. तर या ठिकाणी ही बॉयलरची जी टाकी आहे त्या टाकीमध्ये निम्म काय असेल, वॉटर त्या ठिकाणी असेल. समजतंय, या पद्धतीने वॉटर निम्म भरलेला असेल आणि वरचा जो पोर्शन असेल तो उरलेला पोर्शन त्या ठिकाणी काय असेल, स्टीम असेल. इमेजिन होत आहे. म्हणजे हा जो आतमधला बॉयलरचा जी टाकी आहे, जो सेल आहे, त्या सेल मधला जर आपण दोन पोर्शन जर घेतले म्हणजे त्या सेल मध्ये काय असेल, काही पोर्शन मध्ये वॉटर असेल, म्हणजे त्याला आपण म्हणतो ही जी बॉयलरच्या आतमध्ये जी काही स्पेस आहे, जी काही जागा आहे, त्यापैकी काही जागेमध्ये काय असेल, वॉटर असेल. म्हणजे वॉटर ज्या जागेत आहे त्याला आपण म्हणतो वॉटर स्पेस. आणि स्टीम म्हणजे जी वाफ आहे, पाण्याची जी काही वाफ होणार आहे ती वाफ कुठे जमा होईल, त्या वॉटरच्या वरती. आणि तो जो स्पेस असेल वॉटरच्या वरती, त्या स्पेसला आपण म्हणतो स्टीम स्पेस किंवा स्टीम रिजन. तसंच पाणी ज्या ठिकाणी आहे त्या जागेला आपण काय म्हणतो, वॉटर स्पेस किंवा वॉटर रिजन. म्हणजे हा जो वॉटर लेवल इंडिकेटर आहे तो दोन ठिकाणी कनेक्ट असेल. एक त्याचा जो दोन ठिकाणी तो काय झालाय, या बॉयलरशी कनेक्ट आहे. मग त्याचा वॉटर लेवल इंडिकेटरचा एक भाग हा कशाशी जोडलेला आहे, वॉटर स्पेसशी किंवा वॉटर रिजनला तो कनेक्ट केलेला आहे. या ठिकाणी दिसते वॉटर रिजन आणि या ठिकाणी तुम्हाला दिसते वॉटर आणि या ठिकाणी एरो आहे. म्हणजे जेणेकरून काय होईल, त्या वॉटर लेवल इंडिकेटर मध्ये या ठिकाणी काय होईल, पाणी काय होईल, त्या आतमध्ये जाईल समजते. आणि इथे जी ग्लास ट्यूब असते त्या ग्लास ट्यूब मध्ये ते शिरेल. समजतंय. आणि त्याचा जो दुसरा जो भाग आहे वॉटर लेवल इंडिकेटरचा दुसरा एंड, तो कशाशी कनेक्ट केलेला असतो, या ठिकाणी दिसतोय दुसरा एंड कशाशी कनेक्ट केलेला आहे, स्टीम रिजनशी किंवा त्याला आपण काय म्हणतो स्टीम स्पेस, त्यासाठी तो कनेक्ट केलेला आहे. समजतंय. हा स्टीम स्पेसशी कनेक्ट आहे पोर्शन वरचा आणि खालचा पोर्शन हा वॉटर पोर्शनशी तो कनेक्ट आहे. इमेजिन होतंय. ओके. आणि या ठिकाणी वॉटर कॉक यूज केलेला आहे. या ठिकाणी तसं स्टीम कॉक देखील दिलेला आहे. दिसतंय या ठिकाणी हा कॉक आहे, एक स्टीम कॉक आहे या ठिकाणी. तसंच एक दिसतोय स्टीम कॉक. तसंच एक या ठिकाणी काय दिलेलं आहे, एक वॉटर कॉक देखील त्या ठिकाणी दिलेला आहे. वॉटर कॉक. कॉक म्हणजे काय, ते एक हँडल त्या ठिकाणी दिसतंय तुम्हाला. ते फिरवलं, हा जर फिरवला तर काय होईल, हे पाणी आतमध्ये जाईल. तो बंद केला तर पाणी आतमध्ये जाणार नाही. तसंच या ठिकाणी स्टीम कॉक आहे. स्टीम कॉक जो आहे त्या कॉकला जर तुम्ही फिरवलं
त्या कॉकला आपण मराठीत तोटी म्हणतो नाही का, तोटी, बरोबर. जसं आपण नळ पहा, नळावरती तोटी असते नाही का, आपण फिरवतो, फिरवली का पाणी पडायला लागतं, परत दुसऱ्या डायरेक्शनने फिरवली तर ती काय होते, बंद होतो, नळाचं पाणी पडलं काय होतं, बंद होतं. सेम या ठिकाणी तो कॉक आहे. ज्यावेळेस तो कॉक आपण फिरवतो त्यावेळेस काय होईल, स्टीम आतमध्ये जाईल, परत त्याला आपण रिटर्न पहिल्या पोझिशनवर नेलं तर काय होईल, स्टीम आतमध्ये जाणं बंद होईल. सेम वॉटरच्या बाबतीत देखील होईल. मग तो जो वॉटरच्या ठिकाणी तो जो कॉक यूज केलेला आहे त्याला वॉटर कॉक म्हणतो, आणि जो कॉक आपण स्टीम रिजनशी कनेक्ट करतो ह्या वॉटर लेवल इंडिकेटरला, मग ते कनेक्ट करण्यासाठी किंवा डिस्कनेक्ट करण्यासाठी स्टीमचा फ्लो त्या ठिकाणी आपण काय यूज करतो, स्टीम कॉक हा यूज करतो. समजतंय? ओके. आता या ठिकाणी वॉटर लेवल इंडिकेटर जो आहे तो मेनली कशापासून बनलेला आहे, इट इज मेड अप ऑफ ग्लास ट्यूब. पण ह्या वॉटर लेवल इंडिकेटर मध्ये महत्वाचा पार्ट कोणता आहे, तर ग्लास ट्यूब आहे. या ठिकाणी दिसते तुम्हाला ग्लास ट्यूब, समजतंय? या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला ग्लास ट्यूब दिसते, समजतंय? ही ग्लास ट्यूब महत्वाची आहे. या ग्लास ट्यूब म्हणजे ही ग्लास पासून बनलेली आहे, ती पारदर्शक असते. पारदर्शक म्हणजे काय, तुम्हाला त्यामध्ये पाणी लगेच, त्या पाण्याची लेवल लगेच काय पाहिल्यावर समजतंय, म्हणजे ट्रान्सपरंट असते ती ग्लास ट्यूब. ती ग्लास ट्यूब पासून हा वॉटर लेवल इंडिकेटर बनलेला आहे, आणि हा ट्रान्सपरंट असल्यामुळे त्या ठिकाणी वॉटर लेवल जी आहे ती सहजपणे विजिबल होते, म्हणजे सहजपणे ती तुम्हाला दिसते, उघड्या डोळ्याने ती तुम्ही पाहू शकता त्या ट्यूब मध्ये वॉटर किती कुठपर्यंत आहे. ओके. ज्यावेळेस आपण वॉटर काय करतो, हिटिंग करतो, जसं आपण हे जे वॉटर आहे बॉयलरच्या आतमधलं, समजतंय, त्याला जर आपण हिटिंग केलं, समजतंय, याला जर हीट एनर्जी दिली या पाण्याला, तर ह्या पाण्याचं पासून काय तयार होईल, स्टीम तयार होईल, आणि स्टीम जी काय आहे ती या वॉटर लेवलच्या वरती त्या ठिकाणी जमा होईल. समजतंय? ओके. त्यानंतर या ठिकाणी हा जो कॉक आहे वॉटर कॉक आणि स्टीम कॉक, ज्यावेळेस आपण हे चालू करतो त्यावेळेस काय होतं, की स्टीम आतमध्ये ह्या ट्यूब मध्ये जाईल, तसंच या ठिकाणी जो वॉटर आहे खालच्या दिशेने, खालच्या ठिकाणी ते वॉटर का होईल, ज्यावेळेस आपण वॉटर कॉक ऑन करतो, उघडतो, त्यावेळेस ते उघडतो म्हणजे फिरवतो त्याला, त्यावेळेस काय होईल, ते वॉटर काय होईल, आतमध्ये या ठिकाणी ही जी ग्लास ट्यूब दिसते त्या ग्लास ट्यूब मध्ये शिरेल. म्हणजे ह्या ग्लास ट्यूब मध्ये वॉटर आणि स्टीम आतमध्ये जाण्यासाठी किंवा त्यांचा फ्लो आतमध्ये जो जातोय वॉटर ट्यूब मध्ये तो अडवण्यासाठी आपण या ठिकाणी काय यूज करतो, स्टीम कॉक हे जे व्हॉल्व आहे ते त्या ठिकाणी आपण काय करतो, यूज केलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी त्या व्यतिरिक्त अजून एक कॉक दिलेला आहे, दिसतं या ठिकाणी स्टीम कॉक, वॉटर कॉक, त्या व्यतिरिक्त अजून एक कॉक तुम्हाला या ठिकाणी दिसेल, त्याला आपण म्हणतो ड्रेन कॉक. समजतंय? हा जो कॉक दिसतो याला काय म्हणतो आपण, ड्रेन कॉक. समजतंय? हा ड्रेन कॉक जनरली कशासाठी यूज केला जातो, जनरली हा ज्यावेळेस बॉयलरचं वर्किंग चालू असतं आणि या ठिकाणी वॉटर लेवल इंडिकेटर आपल्याला वॉटरची लेवल दाखवत असतो, म्हणजे वर्किंग वगैरे चालू असताना, ऑपरेशन वगैरे चालू असताना जनरली हा ड्रेन कॉक काय असतो, बंद असतो, तो क्लोज असतो. आणि ज्यावेळेस तुमचं बॉयलर वगैरे तुम्ही बंद कराल आणि या बॉयलरच्या आतमध्ये जे काही वॉटर आहे ते आतमध्ये या ठिकाणी ट्यूब मध्ये गेल्यानंतर, सपोज असं कसं करा की सपोज बॉयलर ज्यावेळेस वर्किंग चालू असतं, वर्किंग चालू असताना हे पाणी काय होतं, या ट्यूब मध्ये जातं. मग कदाचित पाण्यामध्ये जर काही घाण असेल, इम्प्युरिटी असेल, ती घाण सुद्धा काय होईल, किंवा ती इम्प्युरिटी जी असेल ती सुद्धा काय होते, या ट्यूब मध्ये आतमध्ये शिरू शकते. समजतंय? आणि जर तुम्हाला ही ट्यूब जर स्वच्छ करायची असेल किंवा ह्या ट्यूब मधले जी काही घाण आहे, जे काही सेडिमेंट आहे ते रिमूव्ह करायचे असतील, आणि ज्यावेळेस तुम्ही हे रिमूव्ह कधी करता, ज्यावेळेस तुम्ही बॉयलर बंद ठेवता, सपोज हा बॉयलर बंद आहे आणि त्यावेळेस तुम्हाला ही ग्लास ट्यूब स्वच्छ करायची असेल, त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी ड्रेन कॉक काय करता, ऑन करता, आणि ही पाणी हे कॉक हे जे आहे वॉटर ट्यूब ते स्वच्छ करून त्यामध्ये जे काही घाण वगैरे आहे या ठिकाणी ड्रेन कॉकच्या मधून ती काय होईल, या ठिकाणी इथून ती काय होईल, बाहेर पडेल. ज्यावेळेस तुम्ही ते ड्रेन कॉक उघडता किंवा त्याला ओपन करता त्यावेळेस त्या ट्यूब मधले जे काही सेडिमेंट्स आहेत, सेडिमेंट्स म्हणजे जे काही घाण वगैरे आहे
ती सर्व बाहेर काढण्यासाठी तुम्ही ड्रेन कॉक काय करता, ऑन करता. आणि हा जनरली ड्रेन कॉक कधी ऑन करता, ज्यावेळेस तुमचं बॉयलरचं वर्किंग वगैरे बंद असेल आणि ज्यावेळेस तुम्हाला ही ग्लास ट्यूब स्वच्छ वगैरे करायची असेल. समजतंय? म्हणजे त्या ठिकाणी जमलेली जी काही घाण आहे ती बाहेर काढण्यासाठी आपण त्या ड्रेन कॉकचा काय करतो, यूज करत असतो. समजलंय? त्यानंतर या ठिकाणी 2 बॉल या ठिकाणी यूज केलेले आहेत. त्याचं वर्किंग देखील तुम्हाला माहित पाहिजे. दिसतंय या ठिकाणी पिंक कलरचा एक बॉल या ठिकाणी दिसतोय. तसाच एक बॉल या ठिकाणी पहा खाली देखील दिसतोय. दिसतंय या ठिकाणी पिंक कलरचा. मस्त या ठिकाणी दिसतंय. हे जे 2 बॉल आहेत ते या ठिकाणी इंडिकेटर, वॉटर लेवल इंडिकेटर मध्ये यूज केलेले आहेत. आणि त्याची रेस्टची पोझिशन म्हणजे जनरली ज्यावेळेस आपण स्टीम कॉक आणि वॉटर कॉक ऑन करतो, हे वॉटर काय होतं, या ट्यूब मध्ये आतमध्ये या ठिकाणी शिरतं, इमेजिन होतंय या ठिकाणी. आणि वॉटरची जी लेवल आहे समजतंय, ती ह्या ट्यूब मध्ये दिसते. म्हणजे या ठिकाणी जी काही वॉटर आहे तिथली जी लेवल आहे त्याच लेवल पर्यंत हे वॉटर काय होईल, या ठिकाणी आतमध्ये शिरेल. समजतंय? म्हणजे इथली लेवल ती डायरेक्ट तुम्हाला या ट्यूब मध्ये दिसेल. आणि तसंच आपण या ठिकाणी स्टीम कॉक पण ऑन केलेला असतो त्याच वेळेस. मग त्या स्टीम कॉकच्या मधून तो ओपन असताना जी काही स्टीम आहे बॉयलर, ती स्टीम आतमध्ये येते या ठिकाणी ट्यूब मध्ये. समजतंय? इमॅजिन होत आहे? म्हणजे इकडून स्टीम आतमध्ये दिली आणि इकडून वॉटर आतमध्ये येईल. म्हणजे इथे बरोबर जी काही लेवल आहे तीच लेवल आपल्याला या ठिकाणी वॉटर ट्यूब मध्ये दिसेल ज्यावेळेस आपण स्टीम कॉक आणि वॉटर कॉक ओपन करतो त्यावेळेस. आणि या ठिकाणी वॉटर ही पुढे जाताना, तसं स्टीम पुढे जाताना या ठिकाणी बॉल तुम्हाला दिसतोय जो रेस्ट झालेला आहे. समजतंय? त्याची पोझिशन, रेस्ट झालेली पोझिशन या ठिकाणी असेल. समजतंय? या ठिकाणी स्टीम साईडला आणि वॉटर साईडला, तो या साईडला, वॉटरची साईड आहे पाण्याची साईड. समजतंय? वॉटर साईड एवढी आहे. समजतंय? एवढ्या पोर्शन मध्ये वॉटर आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी वॉटर साईड देखील म्हणू शकतो त्याला. समजतंय? मग ही जी वॉटर साईड आहे त्या ठिकाणी जो बॉल दिलेला आहे तो बॉल काय होतो, या पोझिशनला रेस्ट झालेला असतो. आणि स्टीम साईड जी आहे, ही स्टीम साईड, त्या ठिकाणी स्टीम आतमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तो रेस्ट झालेला आहे. तुझी रेस्ट पोझिशन या ठिकाणी तुम्हाला दिसते वॉटर लेवल इंडिकेटर मधल्या बॉलची. ज्यावेळेस नॉर्मल वर्किंग, ज्यावेळेस नॉर्मल वर्किंग चालू असतं. समजतंय? ज्यावेळेस नॉर्मल वर्किंग कशाचं चालू असतं, वॉटर लेवल इंडिकेटरचं चालू असतं, त्यावेळेस तो बॉल हे रेस्टला असतात या ठिकाणी. आता या ठिकाणी तुम्ही म्हणतात की वॉटर लेवल इंडिकेटर हा कशासाठी आपण यूज केलेला आहे. वॉटर लेवल इंडिकेटरचा मेन पर्पज काय आहे की बॉयलरच्या आतमध्ये या ठिकाणी जी वॉटरची लेवल आहे तीच वॉटरची लेवल एक्झॅक्ट वॉटर लेवल इंडिकेटर बाहेर आपल्याला दाखवत असतो, ती आपल्याला बाहेर दिसत असते. मग ती जी लेवल आहे वॉटरची ती आपल्याला दिसल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी काय समजतं की या ठिकाणी वॉटर किती प्रमाणात किंवा वॉटर किती आहे त्या टाकीमध्ये ते आपल्याला या ठिकाणी उघड्या डोळ्याने आपल्याला दिसतं. समजतंय? त्यासाठी बॉयलर खोलून पाहायची आवश्यकता पडते का, नाही पडत. म्हणजे ते उघड्या डोळ्याने आपल्याला दिसतं, लांबूनच आपण ते पाहू शकतो की वॉटर किती आहे, पाण्याचं प्रमाण किती आहे त्या बॉयलरमध्ये, ते इंडिकेट करण्यासाठी त्याचा यूज होतो. आता हे पाण्याचं प्रमाण किती आहे आतमध्ये हे आपल्याला समजणं का गरजेचं असतं, कारण कधी कधी काय होतं जे पाणी आहे त्या पाण्याची वाफ बनत जाते. जसं आपण त्या पाण्याला वॉटरला हिटिंग करतो तसंच त्याची वाफ ही तयार होत राहते. मग ह्या पाण्याचं जर वाफेमध्ये रूपांतर झालं तर जी पाण्याची लेवल आहे ती काय होईल, कमी कमी होत जाईल. समजतंय? की वॉटरची लेवल काय होईल, कमी कमी होत जाईल.
मग इथपर्यंत झाली, परत ते पाणी काय झालं, कमी झालं, ते पाण्याचं परत कशात रूपांतर झालं, स्टीम मध्ये, परत त्याची लेवल कमी झाली. समजतंय? तर असं जर पाण्याची लेवल जर कमी कमी होत गेली आणि तुम्ही लक्षच दिलं नाही या ठिकाणी, तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं, ह्या बॉयलरच्या आतमध्ये सर्व स्टीम तयार होईल आणि पाण्याची लेवल कमी होईल कालांतराने. म्हणजे पाण्याचं रूपांतर स्टीम मध्ये झाल्यामुळे पाण्याचं लेवल काय होईल, त्या बॉयलरच्या आतमध्ये कमी होईल आणि स्टीम जास्त तयार होईल. आणि त्या स्टीममुळे ते बॉयलरचं काय होऊ शकतं, ओव्हर हिटिंग होऊ शकतं, जास्त हिटिंग होऊ शकतं. ते बॉयलरचं जे आतमधली जी काही स्टीम आहे त्याचा प्रेशर हा जास्त वाढू शकतो आणि त्या बॉयलरचं जे काही बॉल असते, जी काही भिंत आहे, त्याला क्रॅक जाऊ शकतात. समजतंय? त्या ठिकाणी डॅमेज होऊ शकते ओव्हर हिटिंगमुळे त्या बॉयलरचं. मग त्या ठिकाणी ती ओव्हर हिटिंगमुळे त्या बॉयलरचं डॅमेज होऊ नये त्यासाठी ह्या बॉयलरवरती आपण वॉटर लेवल इंडिकेटर हे लावत असतो. म्हणजे जेणेकरून काय होईल की ऑपरेटर त्या ठिकाणी उभा असताना तो त्या बॉयलरच्या आतमध्ये पाणी किती प्रमाणात आहे ते त्या ठिकाणी बघू शकतो आणि त्याला वाटलं की पाणी कमी झाले आता त्या बॉयलर टाकीमध्ये, तो लगेच पंप चालू करून बॉयलरच्या आतमध्ये वॉटरचा सप्लाय तो करू शकतो. जेणेकरून ही जी लेवल आहे वॉटरची ती एका पर्टिक्युलर लेवल तिला मेंटेन करायचं असतं. वॉटर लेवलला ती वॉटर लेवल तो त्या ठिकाणी मेंटेन करू शकतो, जेणेकरून त्या बॉयलरला डॅमेज होणार नाही, त्या ठिकाणी त्या बॉयलरचं ओव्हर हिटिंग होणार नाही. समजतंय? त्यासाठी या ठिकाणी वॉटर लेवल ही एक पर्टिक्युलर लेवल पर्यंत मेंटेन करणे हे गरजेचं असतं, जेणेकरून त्या ठिकाणी वॉटरचं स्टीम मध्ये रूपांतर हे होत जाईल आणि ती स्टीम आपल्याला कंटिन्युअस मिळत जाईल. ओके, समजतंय? म्हणजे वॉटर लेवल इंडिकेटरचं मेन पर्पज काय आहे हे तुम्हाला समजलं? म्हणजे महत्वाचा पर्पज काय आहे वॉटर लेवल इंडिकेटरचा, की तुमची वॉटर लेवल किती आहे बॉयलरच्या आतमध्ये, जेणेकरून तुम्ही ती लेवल मेंटेन करू शकता, पाहू शकता आणि पाहिल्यानंतर तुम्हाला जर का वाटलं की लेवल कमी कमी होत चालली आहे आता त्यामध्ये पाणी भरणं हे आवश्यक आहे, म्हणजे वॉटर सप्लाय त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. मग तो वॉटरचा सप्लाय त्या ठिकाणी करण्यासाठी आपण त्या ठिकाणी वॉटर लेवल इंडिकेटरचा वापर करणार आहोत. ओके, समजतंय? आता या ठिकाणी असं इमेजिन करा की जर सपोज या ठिकाणी कालांतराने कोणत्या ना कोणत्या कारणामुळे जर सपोज ती जी ग्लास ट्यूब आहे ती जर फुटली, समजतंय, जर ती ग्लास ट्यूब जर क्रॅक झाली, कोणतेही वेगळं कारण असेल, कारण प्रेशरमुळे ती जी स्टीम आतमध्ये येते त्या स्टीमच्या प्रेशरमुळे वॉटरच्या प्रेशरमुळे ती ग्लास फुटू शकते, किंवा दुसऱ्या एका कारणासर कोणी त्याला दगड हाणला किंवा नाही का एक डॅमेज केला एखाद्या ऑपरेटरने, कोणी कोणी असतात त्या ठिकाणी, ते कारण असेल किंवा कोणतंही XYZ कारण असेल, त्या कारणामुळे जर ही ग्लास ट्यूब जर फुटली, समजता, या ठिकाणी पहा त्या ग्लास ट्यूब क्रॅक झाली तुम्हाला दिसते. जर ती सपोज ग्लास ट्यूब जर ब्रेक झाली, या ठिकाणी दिसतंय ग्लास ट्यूब ही काय झाली, सपोज ब्रेक झाली, तर ब्रेक झाल्यानंतर काय होईल, हे वॉटर काय होईल, एकदम जोराने काय होईल, आणि वॉटर आणि स्टीमचं प्रेशर खूप जास्त असेल बॉयलरच्या आतमधला, जी काही वॉटर आणि स्टीम आहे त्याचं प्रेशर खूप जास्त असल्यामुळे ती वॉटर काय होईल, रश होईल त्या ट्यूबच्या आतमध्ये जाण्यासाठी, रश म्हणजे जोराने धावेल, ते वॉटर एकदम जोराने रश होईल, धावेल आणि ते वॉटर या ठिकाणी दिसतंय या ट्यूब मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल. तसं स्टीम सुद्धा काय होतं, जोराने काय होतं, रश होतं, जोराने धावतं आणि इथून ते बाहेर पडण्याचा काय होईल, प्रयत्न करेल. समजतंय? आणि जर तसं जर झालं, मग ती वॉटरचं खूप जास्त टेम्परेचर असतं आणि स्टीमचं पण खूप जास्त टेम्परेचर असतं, मग ती हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर स्टीम आणि वॉटर
जर ती बाहेर पडली आणि जर एखादा ऑपरेटर त्या ठिकाणी असेल कोणी उभा, तर त्या ऑपरेटरच्या अंगावर पडू शकतो, त्याला इजा होऊ शकते, कदाचित त्या ठिकाणी जीवित हानी देखील होऊ शकते, म्हणजे त्या ठिकाणी काही होऊ शकतं. समजतंय? हे जर हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचरचं वॉटर जर त्याच्या अंगावर पडलं तर समजतंय? मग तसं होऊ नये, मग त्यासाठी हे जे बॉल आहेत या ठिकाणी दिलेले, हे बॉल दिलेले आहेत, समजतंय? तो जो बॉल ज्यावेळेस वॉटर लेवल इंडिकेटर हे नॉर्मली वर्किंग करत असतं, त्याची पोझिशन या ठिकाणी दिलेली आहे, समजतंय? तर ती पोझिशन या ठिकाणी दाखवलेली आहे, दिसते ही पोझिशन बघा. त्यावेळेस तो बॉल काय असतो, रेस्टला असतो, ज्यावेळेस नॉर्मल वर्किंग होत असतं त्यावेळेस या ठिकाणी दिसतंय. आणि रेस्टला असताना हे वॉटर काय होतं, या ठिकाणी जो गॅप आहे त्या गॅप मधून वॉटर हे आरामात पुढे जाऊन वॉटर लेवल इंडिकेटर मध्ये जातं. कधी ज्यावेळेस ती ट्यूब किंवा वॉटर लेवल इंडिकेटरचं नॉर्मल वर्किंग चालू असतं, म्हणजे ती ट्यूब चांगली असते, फुटलेली नसते, ब्रेक झालेली नसते त्यावेळेस दिसतंय. स्टीम देखील या ठिकाणी जो गॅप आहे त्या गॅप मधून काय होईल, ती पुढे येईल आणि ती या ट्यूब मध्ये जाईल. इमॅजिन होतंय? या ठिकाणी ही ट्यूब जर फुटली तर काय होतं, स्टीम एकदम जोराने बाहेर पडतं आणि वॉटर पण एकदम जोराने बाहेर पडण्याचा प्रयत्न करतं. मग त्या ठिकाणी घडतं काय, ही जी स्टीम आहे ही काय होते, जोराने बाहेर पडायला लागली, अतिशय जास्त व्हेलॉसिटी जर बाहेर पडायला लागली, ती ह्या बॉलला काय करेल, ती बॉलला सुद्धा काय करेल, पुढे ढकलेल. पुढे ढकलून हा बॉल काय होतो, पुढे येतो या ठिकाणी. इमॅजिन होत आहे? तो देखील पुढे येतो. तसंच वॉटरच्या ठिकाणी देखील होईल, तसंच वॉटरच्या ठिकाणी देखील होईल. जर हे जे पाणी आहे एकदम जोराने जर बाहेर पडायला लागले या ट्यूब फुटल्यामुळे, तर ते पाणी काय होतं, जोराने गेल्यामुळे ह्या बॉलला काय करेल, जोराने ते पुढे ढकलेल. पुढे ढकलल्यानंतर ते काय होतं, ते काय होतं, पुढे जाऊन त्या ट्यूबला जाऊन काय होईल, त्या ठिकाणी एका ठिकाणी ते अडकेल. ओके, दिसतंय या ठिकाणी? दिसतंय? हा पोर्शन पहा या ठिकाणी, हा पोर्शन दिसतंय या ठिकाणी. या ठिकाणी हा ट्यूबचा एरिया काय झाला, या ठिकाणी कमी झालेला आहे, समजतंय? या ठिकाणी एरिया काय आहे, कमी, म्हणजे हा बॉल का होईल, बरोबर इथे येऊन अटकेल. इमेजिन होत आहे? हा जो बॉल आहे बरोबर इथे येऊन काय होईल, तो अडकेल. इमेजिन होत आहे? हा बॉल जोराने येतो आणि इथे येऊन काय होतो, अडकतो. आणि याची साईज थोडी मोठी आहे नाही का, थोडस एक मी छोटा बॉल काढलाय, पण इमेजिन करा, समजतंय? हा बॉल जो जोराने येऊन काय होला, इथे आला, इथे दिसतंय हा ट्यूबचा एरिया काय असतो, या ठिकाणी कमी असतो, परत ती ट्यूब मोठी झालेली आहे. या ठिकाणी काय होतं, तो बॉल पुढे जाईल का, पुढे नाही जाणार. बॉल बघा किती मोठा आहे आणि इथे ट्यूब किती छोटी झालेली आहे, त्यामुळे बरोबर काय होतं, इथे येऊन काय होतो, अडकतो. इमेजिन होत आहे? पहा या ठिकाणी दाखवलेलं आहे, दिसतंय? ज्यावेळेस ट्यूब फुटते त्यावेळेस काय होतं, स्टीम एकदम जोराने काय करते, त्या बॉलला पुढे रश होते त्या ट्यूब मधून, आणि त्या बॉलला पण काय करते, पुढे मूव्ह करते. तसंच वॉटर पण काय होते, अतिशय जोराने बाहेर पडायचा प्रयत्न करतो, मग ती वॉटर देखील काय होते, तो जो बॉल या ठिकाणी होता सुरुवातीला, त्याला काय करतं, ती वॉटर स्वतःबरोबर ती पुढे वाहून नेते. तसंच या ठिकाणी स्टीम देखील पुढे वाहून नेते, समजतंय? सुरुवातीला बॉलची पोझिशन या ठिकाणी होती, तो बॉल काय होता, धावून या ठिकाणी जो या ठिकाणी स्मॉल एरिया आहे त्या ठिकाणी जाऊन तो बॉल काय होतो, गुंततो. बरोबर दिसतो या ठिकाणी? समजतंय? तसं या ठिकाणी दाखवले, पहा या ठिकाणी बरोबर या ठिकाणी येऊन काय होतं, गुंततो. सुरुवातीची पोझिशन जी होती नॉर्मल वर्किंग असताना, त्याची पोझिशन देखील मी तुम्हाला सांगतो, तो पुढे होता. तो सुरुवातीला नॉर्मल वर्किंग होत असताना तो बॉल या ठिकाणी होता, समजतंय? तो पुढे होता, या ठिकाणी होता नॉर्मल वर्किंग होत असताना, समजतंय? नॉर्मल वर्किंग बॉल इथे होता, पण काय होतं, पाण्याच्या जोराने त्या ट्यूब मधून गेलं तर या ठिकाणी तो बॉलला देखील काय होतं, ते पुढे नेऊन या ठिकाणी तो बॉल काय होतो, गुंततो. या ठिकाणी येऊन गुंततो. आता या ठिकाणी जर बॉल जर गुंतले तर मला सांगा, हा जो वॉटर आहे तो वॉटर पुढे इथे ओपनिंग काय झाली, ती क्लोज झाली, ती बंद झाली ती ओपनिंग. बॉल काय करतो, त्या ठिकाणची जी ओपनिंग आहे तिला बंद करून टाकतो. वॉटर हे पुढे जाईल का, तर पुढे जाणार नाही, समजतंय? हे वॉटर पुढे जाईल का आता, तर पुढे जाणार
नाही. समजतंय? तसंच या ठिकाणी ही स्टीम देखील पुढे जाणार नाही. म्हणजे ह्या स्टीमचं आणि स्टीम जाईल का पुढे, तर स्टीम पुढे जाणार नाही. तसंच वॉटर देखील पुढे जाणार नाही. म्हणजे त्या ठिकाणी वॉटरचा आणि स्टीमचा फ्लो जो ट्यूब मध्ये होतोय आणि इथून बाहेर स्टीम पडेल का, इथून बाहेर स्टीम पडणार नाही. इमेजिन होत आहे. मग स्टीम बाहेरच पडणार नाही, मग त्या ठिकाणी त्या व्यक्तीला वगैरे इजा होणार नाही. समजतंय? मग तो व्यक्ती ऑपरेटर वगैरे जो आहे तो बाहेर लांबून बघू शकतो त्या ठिकाणी ट्यूब फुटलेली आहे. समजतंय? मग तो काय करेल ऑपरेटर, की ट्यूब चेंज करण्यासाठी सुरुवातीला तो काय करेल सांगा. ओके, ती जर ट्यूब फुटलेली आहे, ती ट्यूब चेंज करण्यासाठी सुरुवातीला तो इथे जे नट आहेत ते खोलेल, ही ट्यूब काढून टाकेल. सॉरी, सुरुवातीला ते करणार नाही, त्याच्या अगोदर तो हे जे वॉटर कॉक आणि स्टीम कॉक आहे ते बंद करून घेईल. तो सुरुवातीला तो काय करेल, वॉटर कॉक आणि स्टीम कॉक, हा वॉटर कॉक आणि स्टीम कॉक ते बंद करून घेईल, म्हणजे जेणेकरून स्टीम ह्या ट्यूब मध्ये येईल का, येणार नाही. तसं वॉटर ह्या इकडे पुढे पास होईल का, होणार नाही. समजतंय? पुढे पास होणार नाही, पुढे जाणार नाही. हे दोन्ही कॉक काय करणार, आपण सुरुवातीला बंद करून घेणार, जेणेकरून वॉटरचा आणि स्टीमचा सप्लाय का होईल, वॉटर लेवल इंडिकेटरला बंद होऊन जाईल. त्यानंतर हे नट दोन्ही खोलायचे आणि त्या ठिकाणी ही जी ब्रेक झालेली ट्यूब आहे ती काढून टाकायची आणि त्या ठिकाणी नवीन ट्यूब ही लावून द्यायची. एकदा का ती नवीन ट्यूब लावली, त्यानंतर काय करायचे, हे दोन्ही कॉक काय करायचे, ऑन करायचे. मग त्यानंतर त्या ठिकाणी परत ते काय होईल, वॉटर आणि स्टीम त्या वॉटर लेवल इंडिकेटर वरती मध्ये जातील आणि त्या ठिकाणी एक्झॅक्ट वॉटर लेवल किती आहे त्या बॉयलर मध्ये ती तुम्हाला समजेल. समजतं या ठिकाणी वॉटर लेवल इंडिकेटर. ओके, हा होता वॉटर लेवल इंडिकेटर. हा एक सेफ्टी वॉल आहे, म्हणजे हा सेफ्टीसाठी लावलेला आहे. म्हणजे त्या बॉयलरचं ओव्हर हिटिंग किंवा जास्त स्टीम जर तयार होत गेली तर त्या ठिकाणी प्रेशर जास्त तयार होईल बॉयलरच्या आतमध्ये आणि त्यामुळे त्या बॉयलरचं ओव्हर हिटिंग होईल. त्या बॉयलरचे जे वॉल आहेत, त्या भिंती आहेत, त्याला क्रॅक जाऊ शकतात किंवा तो त्याचं डॅमेज होऊ शकते. ती डॅमेज होऊ नये त्यासाठी आपल्याला हा वॉटर लेवल इंडिकेटर कसा त्या ठिकाणी त्याचा फायदा होतो, की तो त्या ठिकाणी वॉटर लेवल जी आहे त्या बॉयलर मधील पाण्याची ती वॉटर लेवल आपल्याला तो एक्झॅक्ट दाखवेल, जेणेकरून त्या ऑपरेटरला कळेल की वॉटर किती आहे. ती जर एका लिमिटच्या पेक्षा कमी जर जायला लागली तर तो ऑपरेटर काय करेल, पंप चालू करेल आणि पंपच्या साहाय्याने जो हॉटेलमध्ये आपण वॉटर जे ठेवलेलं आहे ते पाणी काय करू, आपण या ठिकाणी बॉयलरला ते सप्लाय करू. हे समजलं तुम्हाला वॉटर लेवल इंडिकेटर. ओके, नेक्स्ट आपण वॉटर लेवल इंडिकेटर नंतर आपण या ठिकाणी फिजिबल प्लग हा देखील आपण या लेक्चर मध्ये घेऊया. फिजिबल प्लग, फिजिबल प्लग. दिसतोय फिजिबल प्लग. आता या फिजिबल प्लगचं महत्वाचं आपण हा फिजिबल प्लग एक्झॅक्टली त्याचं फंक्शन काय ते आपण पाहूया. तर फिजिबल प्लगचं महत्वाचं फंक्शन काय आहे की हा फिजिबल प्लग काय करतो, प्रोटेक्ट करतो बॉयलरला फ्रॉम डॅमेज. म्हणजे बॉयलर हा डॅमेज होऊ नये त्यासाठी तो प्रोटेक्ट करतो. कधी, ओव्हर हिटिंग झाल्यानंतर. समजतंय? सपोज आताच मी सांगितलं तुम्हाला की जो बॉयलरची जी पाण्याची टाकी होती त्या बॉयलरच्या पाण्याच्या टाकीमध्ये जर पाण्याची लेवल ही कमी कमी झाली, कमी होत गेली आणि जर तुम्ही असे इमेजिन कराल की ऑपरेटरनी तो वॉटर लेवल इंडिकेटर जो आहे त्या ठिकाणी देखील दाखवेल पाण्याची लेवल किती आहे, ती कमी गेली पण काही कारणास्तव जर ऑपरेटरचं लक्षात नसेल, त्याने ती पाण्याची लेवल बघितलीच नाही ते वॉटर लेवल इंडिकेटर मध्ये. समजतंय? मग त्यावेळेस काय होईल, पाण्याची लेवल काय होईल, वॉटर बॉयलर मध्ये कमी कमी होईल आणि स्टीम ही जास्त तयार व्हायला लागेल
आणि त्या ठिकाणी स्टीम जर जास्त तयार झाली तर बॉयलरचं काय होईल, पण ओव्हरहीटिंग होईल, जास्त तो हीट होईल बॉयलर, का कारण त्या ठिकाणी पाणी कमी आहे आणि स्टीम जास्त आहे, त्यामुळे त्याचं ओव्हरहीटिंग होईल, त्या ठिकाणी हाय प्रेशरची स्टीम तयार होईल, तिचं टेम्परेचर देखील खूप हाय असेल आणि कदाचित तो बॉयलरला ती डॅमेज देखील करू शकते, ती डॅमेज होऊ नये अशा वेळेस तो बॉयलर बंद करून टाकायचा, म्हणजे बंद पाडायचं होतं बॉयलरचं वर्किंग आणि त्या बॉयलरला ओव्हरहीटिंग पासून वाचवायचं. समजतंय? हे जे कार्य आहे, हे काम जे आहे ते कोण करतं, तो फिजिबल प्लग या ठिकाणी दिसतोय तो करत असतो. म्हणजे फिजिबल प्लगचं मेन फंक्शन काय आहे की प्रोटेक्ट करणे बॉयलरला ओव्हरहीटिंग पासून. ज्यावेळेस बॉयलरची मधली वॉटर लेवल कमी होईल आणि स्टीम काय होईल, सगळ्यात जास्त होईल, सगळ्यात जास्त प्रमाण स्टीमचं असेल, जर स्टीमचं प्रमाण जर जास्त असेल, पाणी कमी झालं म्हणजे पाण्याचं जसं रूपांतर होईल वाफेमध्ये, तर तसं काय होईल, पाणी हे कमी कमी होत जाईल आणि त्याचं रूपांतर वाफेमध्ये झाल्यामुळे वाफ ही वाढत जाईल. समजतंय? मग वाफ जर वाढत गेली बॉयलरच्या आतमध्ये, बॉयलरच्या सेलच्या आतमध्ये जर वाफ जर वाढत गेली तर वाफेचा प्रेशर देखील काय होईल, वाढत जाईल आणि पाणी कमी झाल्यामुळे प्रेशर वाफेचा खूप जास्त असेल, कधी कधी असंही होऊ शकतं त्या प्रेशरमुळे तो बॉयलर फुटू देखील शकतो, ब्रस्ट होऊ शकतो, ब्रस्ट म्हणजे त्या बॉयलरचं ओव्हरहीटिंग होईल आणि तो बॉयलर ब्रस्ट म्हणजे फुटू शकतो. मग त्या ब्रस्ट किंवा त्या ओव्हरहीटिंगमुळे जी काही डॅमेज होऊ शकते बॉयलरला, ती डॅमेज होऊ नये त्यासाठी आपण या ठिकाणी फिजिबल प्लग हा वापरू शकतो. म्हणजे फिजिबल प्लगचं मेन फंक्शन काय, टू प्रोटेक्ट द बॉयलर फ्रॉम ब्रस्ट ड्यू टू ओव्हरहीटिंग. म्हणजे जे काही ब्रस्ट बॉयलर फुटू शकतो, का फुटू शकतो, ओव्हरहीटिंगमुळे, जास्त तापल्यामुळे. आणि ओव्हरहीटिंग का होईल, कारण की वॉटर लेवल काय होते, कमी होत जाते. ओव्हरहीटिंग होईल व्हेन वॉटर लेवल डिक्रीजेस दॅन स्पेसिफिक लिमिट. म्हणजे वॉटर लेवलची स्पेसिफिक लिमिट आहे, त्या लिमिटच्या खाली जर वॉटर गेलं तर त्या ठिकाणी काय होतं, त्या बॉयलरचं ओव्हरहीटिंग होतं आणि त्या ओव्हरहीटिंगमुळे बॉयलर फुटू शकतो. मग ते होऊ नये त्यासाठी आपण या ठिकाणी फिजिबल प्लग बसवलेला आहे. मग फिजिबल प्लगचं मेन ते वर्किंग आहे की बॉयलरला मेन फंक्शन आहे की बॉयलरला प्रोटेक्ट करणे फ्रॉम ब्रस्ट ड्यू टू द ओव्हरहीटिंग. समजतंय? फ्रॉम ब्रस्ट ड्यू टू द ओव्हरहीटिंग ऑफ द बॉयलर. आणि हे ओव्हरहीटिंग कधी होतं, ड्यू टू द ओव्हरहीटिंग का होईल, कारण की वॉटर लेवल जी आहे ती काय होतं, एक स्पेसिफिक लिमिट पेक्षा काय होतं, वॉटरचं प्रमाण ह्या बॉयलरच्या आतमधलं कमी होतं, त्यामुळे त्या ठिकाणी ओव्हरहीटिंग होणार आहे. समजतंय हे? ओके. त्यानंतर आता या ठिकाणी हा जो फिजिबल प्लग आहे, मग तुम्ही म्हणता हा फिजिबल प्लग एक्झॅक्टली करतो काय. फिजिबल प्लग जे आहे याचे नाव होतं फ्युजिबल प्लग. फ्यूज होतो तो काय होतो, फ्यूज होतो. फ्यूज म्हणजे वितळतो. समजतंय? फ्यूजचं नाव जे आहे ते आहे फिजिबल. फिजिबल म्हणजे तो वितळतो, वितळणारा प्लग आहे. समज तो प्लग काय होतो, वितळतो. म्हणजे आता हा जो प्लग आहे तो गन मेटल बॉडी पासून बनलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला गन मेटल बॉडी तुम्हाला दिसते. या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी, गन मेटल बॉडी ही जी आहे, गन मेटल बॉडी आहे त्यापासून तो बनलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी एक गन मेटलचा एक प्लग देखील असतो, दिसतंय या ठिकाणी, तो सी ने इंडिकेट केलेला आहे. सी म्हणजे काय, गन मेटल प्लग. दिसतोय तो या ठिकाणी सी ने इंडिकेट केलेला आहे. त्यानंतर जो प्लग आहे त्या प्लगला काय दिलेलं आहे, हेक्सागोनल फ्लेंज स्क्रू
हा जो आहे हॉलो बॉडी, या ठिकाणी एक हॉलो बॉडी असते, पोकळ बॉडी असते. हा जो या ठिकाणी हेक्सागोनल ही जी आहे गन मेटल बॉडी, त्या गन मेटल बॉडीला एक हेक्सागोनल फ्लेंज त्या ठिकाणी वापरलेली आहे. समजतंय? ते हेक्सागोनल फ्लेंज काय पोकळ आहे, तसंच गन मेटल बॉडी ही जी आहे गन मेटल बॉडी ती देखील काय पोकळ आहे आतमध्ये. आणि हा जो हेक्सागोनल फ्लेंज आहे आणि तो फ्लेंज स्क्रू म्हणतो आपण, कारण त्याला या ठिकाणी पहा, या ठिकाणी स्क्रू केलेला आहे, या ठिकाणी थ्रेडिंग असतात या ठिकाणी. त्या थ्रेडिंगच्या साहाय्याने आपण या ठिकाणी दिसतंय हे जे आहे या ठिकाणी वॉल, त्या वॉलवरती जो थ्रेड करून बसवलेला आहे, समजतंय? तो फिरून त्या ठिकाणी बसवलेला आहे. या हेक्सागोनल फ्लेंजवरती जे काही थ्रेडिंग असतात त्या थ्रेडिंगच्या साहाय्याने तो आपण त्या ठिकाणी बसवलेला आहे. समजतंय? या ठिकाणी थ्रेड असतील. ओके, तसंच या ठिकाणी थ्रेडिंग असेल. त्या थ्रेडिंगच्या साहाय्याने या ठिकाणी तो बसवलेला आहे. हेक्सागोनल फ्लेंजला थ्रेड असतात. ओके, इथलं समजलं? आणि ही जी गनमेटल बॉडी आणि हेक्सागोनल फ्लेंज आहे ती काय असतो, हॉलो असतो, आतमधला पोर्शन हा पोकळ असतो. आणि या ठिकाणी रिब म्हणजे काय, फक्त दोन त्या ठिकाणी एका ठिकाणी दोन ठिकाणी फक्त सपोर्ट आहे छोटासा, नाही का, रिब. समजतंय? छोटासा एक असा या टाईपचा त्या ठिकाणी सपोज एक रिब असेल, असा या ठिकाणी सपोर्ट असेल. समजतंय? म्हणजे जेणेकरून हा जो प्लग आहे तो पडल्यानंतर बरोबर काय होईल, ह्याला येऊन अटकेल. समजतंय? ह्याला येऊन बरोबर काय होईल, या ठिकाणी तो अटकेल. सोबत वरतून जर बघितलं तर रिब ह्या अशा पद्धतीने जर टॉप व्ह्यू जर बघितलं तर आपण या ठिकाणी समजतंय, जर आपण या टॉप व्ह्यू जर आपण पाहिलं, या टॉप व्ह्यू तर या ठिकाणी या दोन रिब वरतून आपल्याला अशा दिसतील. आणि या ठिकाणी जर फ्युजर प्लग खाली पडला, हा फ्युजर प्लग जर खाली पडला तर बरोबर तो कसा रेस्ट होईल, या ठिकाणी या पद्धतीने रेस्ट होईल. समजते? ह्या दोन साईडला फक्त. आणि उरलेला जो या ठिकाणी गॅप आहे दिसतंय, या ठिकाणी हा जो उरलेला पोर्शन आहे जो गॅप मधला, समजतंय? या गॅप थ्रू काय होईल, ती जी स्टीम आहे ती काय होईल, बाहेर पडेल. स्टीम किंवा जी काय वॉटर असेल ती काय होईल, बाहेर पडेल. बाहेर म्हणजे ती इथून काय होईल, इथून खाली पडेल इथून. आणि ती खाली कशावरती पडेल, फर्नेसवरती. इमेजिन होत आहे? या ठिकाणी पहा, स्टीम किंवा वॉटर जे काय आहे, हा ज्यावेळेस प्लग खाली पडतो त्यावेळेस ते काय होतं, गॅप तयार होतो. या गॅप मधून जे काय होतं, इथून स्टीम काय होते, खाली पडते.